माध्यमातून प्रत्येक क्वालिफाय होणाऱ्या टीमसाठी रोज एक केक कटिंगचं सेलिब्रेशन आपण करत होतो. आजची क्वालिफायरची टीम आहे मित्रांनो, आपल्याच परिसरातील संघ आहे. सेमीफायनल मध्ये सुद्धा ज्यांना आपण पाहिलं, ओमसाई ठुणे संघासाठी या ठिकाणी हा मान जातोय. आणि मित्रांनो, दुग्ध शर्करा योग पहा, अजय मुरबाडे आर्मी मॅन, निश्चितच त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस या निमित्तानं या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. टेनकिकच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा मित्रांनो लाईव्ह कव्हर केला जातोय. मेजर अजय यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यांच्या टीमनं आज हे क्वालिफाय होण्याचा मान सुद्धा मिळवला आहे. या अनुषंगानं ब्राईट ब्रदर्स आणि संपूर्ण आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं केक कटिंगचा सेरेमनी आपण या ठिकाणी पार पाडतोय. टेनकिकच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. दिनेश दादा, अरुण दादा आणि भरत दादा यांच्या माध्यमातून एक छोटस गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे मेजर अजय यांच्यासाठी. मित्रांनो, माणसाचं आयुष्य म्हटलं वाढदिवस हा सर्वात खास दिवस असतो. या अनुषंगानं मेजर अजय आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मेजर अजय यांच्या शुभ हस्ते त्यांच्या वाढदिवसाचा केक कटिंग आपण करतोय. चला आपण लगेच जाऊया या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे. आणि प्रत्येकाला विनंती आहे आपण समोर यायचं आहे. त्याचबरोबर आणखी एक आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन इकडे करत आहोत की जे दिनेश घरत यांचे मोठे बंधू आहेत. रमेश घरत, आपणास विनंती आपण समोर जा आणि तुमचाही वाढदिवस इकडे साजरा केला जाईल. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगाव यांच्या वतीने. आमचे डीजे ईशान पुन्हा एकदा तयार असतील. फार चांगलं संगीत या संपूर्ण 4 दिवसात त्यांच्या वतीने आपण ऐकलेलं आहे. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधत असताना इथे डीजे ईशानच्या वतीने चांगला संगीताचा नमुना पेश केला जाईल. त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स या मसा परिसरातील एक क्वालिटेटिव्ह अशा पद्धतीचं केक मिळण्याचं ठिकाण आहे. आणि प्रत्येकाने तुमचा लग्न समारंभ असेल, त्याचबरोबर तुमच्या गोड काय आठवणी असतील, त्याचबरोबर वाढदिवस असतील, ॲनिव्हर्सरीज असतील आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आपल्याकडे केक हवा आहे, निश्चितच तुम्ही ब्राईट ब्रदर्स केक शॉपमध्ये जा आणि तो केक तिकडनं खरेदी करा. अत्यंत चांगल्या गुणवत्तेचा, त्याचबरोबर रुचकर आणि स्वादिष्ट, त्याचबरोबर तितका ताजा, याला अत्यंत महत्त्व आहे. निश्चितच केक तुम्हाला तिकडे मिळेल. अलीकडे आपण पाहिलं आपल्या घरामध्ये नवीन मुलं जन्माला आली असती तर त्यांचा पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना असंही या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट केल्या जातात. आणि म्हणून ते काही जर निमित्त तुमच्याकडे असेल तर अवश्य जा, ब्राईट ब्रदर्स केक शॉपला व्हिजिट द्या आणि तिकडनं केक्स घेऊन या. दिनेशजी घरत यांचे मोठे बंधू अर्थात रमेश दादा घरत यांचा वाढदिवसाचा सोहळा आपण इकडे संपन्न करत आहोत. या अगोदर आपण मेजर अजय यांचा वाढदिवस साजरा केला आणि इथे रमेशजी घरत यांचा वाढदिवस साजरा करतो. डीजे ईशान तुम्हाला ऑन व्हावं लागेल.
आंबेगावकर चषक पर्व दुसरं ही स्पर्धा मित्रांनो आपण गेली 4 दिवस अनुभवलेली आहे. या विभागातील टेनिस क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ आंबेगाव यांच्या वतीने आयोजित केली गेली. या स्पर्धेतील नियोजन आणि आयोजन हे दर्जेदार त्याचबरोबर दिमागदार झालेलं आपण पाहिलेलं आहे. आणि गुणात्मक क्रिकेट ही ह्या खरं तर स्पर्धेची ओळख आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 32 संघ सम्मिलित झाले आणि म्हणजेच 352 खेळाडू या खरं तर क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी आलेले आपण पाहिलेले आहेत. आणि त्यामधून 4 संघ हे बक्षीस पात्र आपण निवडलेले आहेत. 32 संघांमधून 4 संघांना इथे निश्चितच बक्षीस घेत असताना आपण पाहणार आहोत. या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक अतिथीचं मी आयोजकांच्या वतीने इथे शब्द सुमनाने स्वागत करतो. त्याचबरोबर तुमचे ऋणही व्यक्त करतो. अतिथींची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आणि प्रार्थनीय असते. आपण जाऊया या बक्षीस वितरणाकडे. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सेवेतून उपकृत होण्यासाठी निश्चितच त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत आयोजकांच्या वतीने. आणि आपण जाऊया थेट या स्पर्धेमध्ये ज्या पॅनलने अत्यंत चांगली पंचगिरी केलेली आहे. विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सी, कोणताही पक्षपातीपणा न करता अगदी योग्य वेळेवर योग्य निर्णय त्यांचे आपण पाहिले आणि या स्पर्धेतील पारदर्शकता त्यांनी टिकून ठेवली. असा पॅनल अर्थात SP पॅनल आणि SP पॅनलच्या पंचांना आपण इकडे निश्चितच सन्मानित करत आहोत. त्यांचं खरं तर फार मोठं योगदान आपल्याला मिळालं आणि त्यांना आपण खरं तर आभार म्हणूया, त्यांचे आभार व्यक्त करूया आणि त्यांचे निश्चितच मी ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज ए स्कोरर म्हणून ज्यांनी फार चांगली कामगिरी केली, चांगला हस्ताक्षर हे आपल्या आयुष्यातील हा सुद्धा एक दागिना असतो असं म्हटलं जातं. गुड हँडरायटिंग इज अ काइंड ऑफ ऑर्नामेंट असं म्हणतात. सुनील शेळके मॅन फ्रॉम वडवली सरांचं हस्ताक्षर अत्यंत चांगलं आहे आणि त्याचबरोबर योग्य वेळेवर योग्य माहिती समालोचकांना पोहोचवण्याची त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. सुनील शेळके सर, आपणास विनंती, आपण समोर या. आयोजकांच्या वतीने तुम्हाला आम्ही सन्मानित करत आहोत. प्रक्षेपण आपण 10 क्लिक लाईव्हद्वारे पाहिलेला आहे. कुणाल म्हात्रे अँड टीम आणि त्याचबरोबर रोहित अँड टीम इथे आपण अनुभवलेली आहे. या स्पर्धेचं गुणात्मक थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीने केलं गेलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्व बदलतं आणि हे बदलत्या टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याने खरं तर अत्यंत चांगली झालर दिलेली आहे आपल्या सहकार्याने, असे 10 क्रिक अँड टीम यांना आपण इकडे सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर या आयोजनासाठी त्यांचं सहकार्य मिळालं. मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्या नावाची अत्यंत चांगली दर्जाची इथे कॅप त्याने बक्षीस म्हणून देऊ केलेली आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि 10 क्रिक अँड टीम, तुम्हाला विनंती असेल तुम्ही समोर या. आयोजकांच्या वतीने तुम्हाला आम्ही सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर या 4 दिवसीय प्रतियोगितेमध्ये स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने तुम्हा आम्हाला प्रसन्न ठेवण्याचं फार चांगलं काम केलं गेलं, त्याचबरोबर आमचा समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचवला गेला, असे DJ ईशानचे ओनर सन्माननीय ईशानजी गरज सर, आपणास विनंती, आपण समोर या. ब्राईट ब्रदर्स या संघाला लाभलेला आहे. ईशान, तुम्ही समोर या. निश्चितच मला असं वाटतं ईशान आणि क्रिकेटचे सामने हे जे समीकरण आहे पहिल्यांदा जुळून आलेलं आहे. इतर वेळेस आम्ही लग्न समारंभामध्ये, भजनाच्या कार्यक्रमामध्ये, संगीत मैफिलीमध्ये ईशान
साऊंड सर्व्हिसला अनुभवलंय, परंतु इथे अत्यंत क्वालिटेटिव्ह अशा पद्धतीची साऊंड सिस्टम ज्यांच्या वतीने 4 दिवसांमध्ये आपण अनुभवली, ते DJ ईशानचे ओनर ईशान घरत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर झाला. त्याचबरोबर या क्रीडा नगरीला ज्याने मूर्त स्वरूप दिलं, या क्रीडा नगरीचे शामियाने ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सजवले, असे संजय डेकोरेटर्सचे प्रतिनिधी इकडे उपस्थित असतील. विनंती असेल आपणही समोर यायचं आहे, तुम्हालाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाईल. संजय डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर अथवा प्रतिनिधी आपण उपस्थित असाल तर लगेचच आपल्याला इथे मुख्य व्यासपीठावर यायचंय. यस, कम फास्ट. बरोबर या स्पर्धेमध्ये अनेक समालोचकांना तुम्ही ऐकलं, ज्यामध्ये आपण ऐकलं रतनबुवा फेम समालोचक विनोदजी पाटील सर, त्याचबरोबर चॉकलेट बाय ओमकार शेटे यांना तुम्ही ऐकलं, त्याचबरोबर डोंगरढामेचा बुलंद आवाज दीपक बिराडे सर यांना तुम्ही ऐकलं. आणि आजच्या 4थ्या दिवसामध्ये ज्यांचं अस्खलित मराठीचं समालोचन पहाडी आवाजामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं असे सोमनाथ खाडे सर यांना आपण सन्मानित करत आहोत. मित्रांनो, एका व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं करणं फार गरजेचं असेल. आपल्या सर्वांचा मान अभिमान सन्मान मुरबाड तालुक्याचा आवाज आज तुम्ही साता समुद्र पार ऐकत असाल. मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वानं टेनिस क्रिकेटच्या एक विश्वाला एक वेगळी उंची दिली, आम्हा सर्वांचं मार्गदर्शक व्यक्तिमत्व. मित्रांनो, आजच्या तारखेला मुरबाडचा हा आवाज मात्र तारीख मिळणं मुश्किल आहे. सन्माननीय सुनीलजी शेळके सर यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सन्माननीय, मागच्या वर्षी आम्ही भरपूर सरांना फोर्स केलं, मात्र त्यांना जमलं नव्हतं. यावर्षी काहीही करून आम्ही तुमच्या टुर्नामेंटसाठी येऊ असं आपल्याला सर्वांना सांगितलं. सन्माननीय सुनीलजी शेळके सर यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी येऊ, आणि आज अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या मोमेंट पर्यंत हा संपूर्ण रंगारंग सोहळा ज्यांच्या आवाजानं सजला. मित्रांनो, सन्माननीय मुरबाड तालुक्याची आणबान शान सुनीलजी शेळके सर यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. मी संपूर्ण आंबेगाव टीमला सांगतोय, या मित्रांनो समोर या. सरांचा शुभ सन्मान आपल्या सर्वांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगावच्या वतीनं हा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण या रॉयल व्यक्तिमत्वाचा करतोय. मित्रांनो, गौरव करण्यासाठी, दुसऱ्याची प्रशंसा करण्यासाठी मित्रांनो अशी अपेक्षा व्यक्त करू. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सन्मान करणं आपल्याला बंधनकारक आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून किंबहुना स्पर्धा आयोजित होण्याच्या अगोदरच्या 2 महिन्यापासून या आयोजकांच्या जे संपर्कात राहिले, जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे त्यांनी सहकार्य केलं. मग ते तण मन धनाचं असेल, आणि खरं तर भगवद्गीतेमध्ये एक वचन आहे, स्वकर्मणा तमभ्यर्चे. तुमच्याकडे जी कर्मकुशलता आहे ती चांगल्या कामासाठी तुम्ही अर्पण केली पाहिजे, आणि तेच तत्व समोर ठेवून या स्पर्धेसाठी ज्याने भरभरून दिलेलं आहे असं व्यक्तिमत्व मॅन फ्रॉम वडवली मयूरजी शेळके सर यांना आपण सन्मानित करत आहोत.
मग त्यानंतर आणखी एका अशा व्यक्तिमत्वाच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत की ज्याने या स्पर्धेसाठी भरभरून दिलेले आहे. या स्पर्धेवर ज्यांची करडी नजर होती, निरीक्षण होतं आणि जिकडे गरज लागेल, जिथे कमी तिथे आम्ही असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि त्या उक्तीप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, याही उक्तीप्रमाणे जे शक्य होईल ते दिलेले आहे आणि मदत सहकार्य इथे केलेली आहे. महाविकास आघाडी चषकाचे आयोजक आणि या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं असे अविनाश मुरबाडे यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे वळत आहोत, जिकडे काही व्यक्तिगत बक्षिसांनी आपण या समारंभाला बक्षीस वितरणाला खरं तर सुरुवात करत आहोत. या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने ही जी समोर लहान मुलं आहेत त्यांनी त्यांचा आवाज कमी केला तर फार बरं होईल. या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने आजच्या दिवसासाठी 2 सेमीफायनल आणि 1 फायनलसाठी ज्यांच्या वतीने हेल्मेट म्हणून मॅन ऑफ द मॅचसाठी बक्षीस दिले गेलेले ते सन्माननीय मिलिंदजी रसासाहेब खांडपे यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या या बक्षिसाला आम्ही वितरित करत आहोत. पहिली सेमीफायनल जी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजेच टीम चाफेवाडी आणि त्यांच्या विरोधात नांदेनी या 2 संघांदरम्यान आणि त्या सामन्याचे सामनावीर ठरलेला खेळाडू अर्थात कैलास वाघ आपणास विनंती आपण समोर यायचं आहे. या सामन्यामध्ये चमकदार गोलंदाजी कैलासने केली होती आणि म्हणूनच कैलासला मिलिंदजी रसाळ यांच्या वतीने दिले गेलेलं हे हेल्मेट आम्ही इकडे वितरित करत आहोत. सन्माननीय रमेशजी घरत साहेब आपणास विनंती आहे कैलास की जो पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे, जोरदार टाळ्या. हॅव अ बिग हँड्स. दुसरी सेमीफायनल आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळाली. फार चांगला सामना तोही देखील तिकडे झाला, ज्यामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळाला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात ओम साई टुने. आणि या सामन्यामध्ये ज्याची कामगिरी अत्यंत चांगली झाली, विजयाचा शिल्पकार ठरला असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 19 धावा महत्वपूर्ण इथे आल्या आणि प्रवीण विदे ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रवीणला विनंती आहे समोर या. शुभ असते आणि त्याचबरोबर मदन भाऊ धलपे आपणास विनंती, दोघांनी मिळून हे बक्षीस वितरित करा. टूर्नामेंट अर्थात उत्कृष्ट गोलंदाज
या संपूर्ण स्पर्धेमध्ये अशा अनेक गोलंदाज आपण पाहिले ज्यांची चमकदार कामगिरी झाली. त्याचबरोबर आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अनेक गोलंदाजांनी मोठ्या मोठ्या फलंदाजाची त्रेधा तिरपीट उडवली, अगदी तारांबळ उडवली. अशा अनेक गोलंदाज आपण पाहिले, परंतु त्या सर्वांमधून एक गोलंदाज असा आहे की ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट्स मिळवलेले आहेत. संघ आहे तो म्हणजेच MS11 चाफेवाडी अँड द कंटेंडर इज विकी खातवारा. हॅव अ बिग हँड्स. चे उद्योजक विशालजी सोमने साहेब यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. हे बक्षीस वितरित करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांपैकी सन्माननीय गजाननजी चौधरी साहेब आपणास विनंती आहे, हे बक्षीस आपण वितरित करा. चषक खरं तर या खेळाडूला दिला गेलेला आपण बघतो, ज्याचं सौजन्य मिळालं होतं ते म्हणजेच एक हाय अँड हँडसम व्यक्तिमत्व आकाशजी भोईर अर्थात बंटी यांच्याकडून तुमचंही आम्ही ऋण व्यक्त करतो. त्यानंतर व्यक्तिगत बक्षिसातील पुढच्या बक्षिसाकडे आपण वळत आहोत की ज्याचं नाव आहे उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. अनेक असे फलंदाज खरं तर आपण अनुभवले ज्यांनी फार चांगली फलंदाजी केली, आग ओकणारी फलंदाजी केली, अनेक धावा या धावपलकावर त्याने जोडल्या, प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. इतर कोणत्याही खरं तर गोष्टीकडे न वळता सरळ त्या फलंदाजाचं मी नाव घेतो. परंतु बक्षिसाचं सौजन्य मिळालं सन्माननीय योगेशजी घोरट साहेब की जे उद्योजक आहेत देनोलीचे, त्यांच्या वतीने मिक्सर दिला जाईल. त्याचबरोबर आकाश भोईर म्हणजेच बंटी यांच्या वतीने चषक दिला जाईल. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट असा फलंदाज ज्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत 91 अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगावचा प्रवीण भिदे. हॅव अ बिग हँड्स. हे युनिट अत्यंत चांगलं युनिट आहे. कर्णधार आम्हाला ज्यावेळेस ते ओपिनियन देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 9व्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत, परंतु हा दिवस निश्चितच त्यांच्यासाठी चांगला होता. परंतु अजून 1-2 पाऊल पुढे जर टाकता आली असती तर या सामन्यातील अंतिम विजेतेपदाला त्यांना गवसणी घालता आली असती. ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स ज्यांचा राहिला आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्याने पटकावलं ती टीम आहे, तो संघ आहे ओम साई ठुने. हॅव अ बिग हँड्स. स्वरूपामध्ये आपण 10,000 रुपये आणि त्याचबरोबर भव्य चषक बघणार आहोत की ज्याचं सौजन्य मिळालेले श्रीकृष्ण मित्र मंडळ आंबेगाव यांच्या वतीने, त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो.
च्या सांघिक बक्षिसाकडे आपण वळणार आहोत की जे आहे क्रमांक 3चं अर्थात तृतीय पारितोषिक विजेते आंबेगावकर चषक पर्व दुसऱ्या पर्वातील क्रमांक 3चं पारितोषिक विजेते यानंतर आपण घोषित करत आहोत आणि या पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये 10,000 रुपये रोख रक्कम त्याचबरोबर भव्य मानाचा करंडक दिला जातो आहे आणि ज्यांची उपस्थिती खरं तर आपल्याला इकडे मिळालेली आहे ते आंबेगाव ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंचताई सौ मंजुळाबाई भुईर यांच्या वतीने हे सौजन्य मिळाले त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया। या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी ज्यांनी केली आणि नेत्रदीपक खरं तर क्रिकेट ज्यांच्या वतीने खेळलं गेलं, संघ थोडा नौखा आहे परंतु ज्या पद्धतीने खेळले भल्या भल्या संघाने त्याने इथे पाणी पाजलं असा संघ अर्थात यंगस्टर्स नांदेनी आहेत या स्पर्धेतील क्रमांक 3चे मानकरी। पुढच्या महत्त्वाच्या सांघिक बक्षिसाकडे आपण वळत आहोत। या स्पर्धेतील सर्वात शेवटचा सामना मित्रांनो आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि ज्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी ज्यांनी केली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांची कामगिरी फार चांगली राहिलेली आहे। खरं तर ह्या हंगामामध्ये या संघाला चांगला सूर सापडला नव्हता परंतु इथे या स्वतः आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या खेळाचा स्तर अत्यंत उंच केला मोठा केला असा संघ निश्चितच क्रमांक 2चं पारितोषिक आणि या पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये रोख रक्कम 25,000 रुपये आणि मानाचा करंडक आणि त्याचं सौजन्य मिळालेलं आहे। मुरबाड माजी नगराध्यक्षा सौ शीतलताई तोंडलीकर यांच्या वतीने त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि क्रमांक 2चे मानकरी ठरलेले आहेत आंबेगावकर चषक 20 ते 20चे ब्राईट करत आहोत। स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी इथे या परिसरातील 2 असे संघ आहेत ज्यांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलं ज्यामध्ये क्रिकेट क्लब खानिवरे आणि ज्यामध्ये क्रिकेट क्लब जांभुर्डेचे असतील मग ते रविराज ब्लास्टर्स क्रिकेट क्लब असतील त्याचबरोबर एबी रॉयल्स क्रिकेट क्लब असतील त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे असतील यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलं। या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत। आणि अत्यंत महत्त्वाची दुसरी एक गोष्ट आम्हाला समजलेली आहे ज्यामध्ये उदार अंतःकरण दाखवलेलं आहे आणि मी अगोदर थोडं आव्हान केलं होतं कैलासला की तुझ्याकडे 2 हेल्मेट्स आहेत आता एक हेल्मेट तुला कोणाला तरी द्यावं लागेल आणि इथे कैलास पुढे आलेला आहे। या मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी नांदेनी टीम ही थोडी नौखी टीम आहे नौका संघ आहे आणि कैलासने हे दातृत्व किंवा हात पुढे केलेला आहे। नांदेनी संघाच्या या खेळाडूला आपण हे हेल्मेट कैलासच्या वतीने देत आहोत। हॅव अ बिग हँड्स फॉर कैलास वाघ अँड नांदेनी।
पुरा सहस्रेषूच्या पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा. अर्थात 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एखादा चांगला वक्ता जन्माला येतो. आणि समाजामध्ये दानशूर दातृत्वाची कमतरता असते, परंतु हे दातृत्व निश्चितच कैलासने सिद्ध केलं. हा हेल्मेट त्याने नांदेडी संघाच्या या खेळाडूला दिलेला आहे. कैलास तुझं मन भरून कौतुक आम्ही करू. यानंतर या स्पर्धेतील सगळ्यात महत्वाचा आकर्षक बक्षीस की जे व्यक्तिगत स्वरूपाचं आहे आणि ज्याला आपण खरं तर मॅन ऑफ द सिरीज असं संबोधतो, मालिकावीर. या बक्षिसाच्या स्वरूपात आपण वॉटर प्युरिफायर म्हणून ॲक्वा गार्ड देत आहोत, ज्याचं सौजन्य मिळालेले आहे श्री रमेशजी घरत साहेब यांच्या वतीने. आणि चषकाचं सौजन्य मिळालेले आहे श्री सुरेशजी गुडे साहेब MGCAचे सहसचिव आहेत, यांच्या वतीने. या सौजन्यदात्यांचा आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. अशा सहकार्याची तुमच्याकडून अपेक्षा. आणि या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत फार चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये प्रवीण विदेच्या 91 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये प्रशांत शेळकेसारखा खेळाडू चांगली कामगिरी करून गेला, ज्यामध्ये ओमसाहेब ठुनेचा अविनाशची चांगली कामगिरी झाली होती. आणि इतरही खेळाडू, ज्यामध्ये बबलू पारधीच्या 86 धावा ही अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या होत्या. परंतु या स्पर्धेतील मालिकावीराची कामगिरी करणारा खेळाडू निश्चितच इथे आपण शोधलेला आहे. आणि तो खेळाडू आहे अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचा, ज्याने 4 विकेट्स घेतल्या, त्याचबरोबर 98 धावा धावपलकावर जोडल्या. अर्थात सनी कथोरे इज द मॅन ऑफ द सिरीज. हॅव अ बिग हँड्स. मॅन ऑफ द सिरीजचा किताब वन अँड ओनली सनी कथोरे याला आपण वितरित करतोय. मी सन्माननीय मयूरजी शेळके सर आणि सुनीलजी शेळके सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे. निश्चितच ॲक्वा गार्ड आहे, त्याचबरोबर आपण पाहताय तर एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाते. मयूरजी शेळके सर आणि सुनीलजी शेळके सर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ यानंतर मित्रांनो, आजचा बक्षीस वितरण समारंभ या बक्षिसाच्या अनाउन्समेंट नंतर संपणार आहे. अर्थात या संपूर्ण 4 दिवसीय स्पर्धेतील अंतिम विजेते आपण अनाउन्स करत आहोत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी झाली. कधी कधी अशी परिस्थिती आली होती की या संघाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असती, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात देत असताना चांगला खेळ आणि त्याचबरोबर दबाव तंत्र चांगल्या पद्धतीने वापरत असताना, स्ट्रेस मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करत असताना, योग्य वेळेला योग्य निर्णय घेत असताना हा संघ पुन्हा एकदा पुढे आला आणि त्यांनी या संपूर्ण स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. आंबेगावकर चषक 2023 पर्व दुसरेचे अंतिम विजेते MS11 चाफेवाडी. हॅव अ बिग हँड्स. जी रांजणे साहेब, चंद्रकांतजी भोईर साहेब, नंदूजी कथोरे साहेब, इतर सगळ्या मान्यवरांना मदत
आणि आंबेगावकर चषक 20-23 पर्व दुसरेचे मानकरी ठरलेले आहेत. महा अंतिम विजेते MS11 चाफेवाडी. खरं तर हे चांगलं औचित्य साधत असताना ब्राईट ब्रदर्सच्या वतीने ते केक दिला जातो आणि केक कापत असताना हे सेलिब्रेशन करण्याचा मान मिळतो, तो म्हणजेच MS11 चाफेवाडी या संघ इतकंच ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. बक्षीस वितरण समारंभासाठी जे उपस्थित राहिले अतिथी त्या सर्वांचा आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. ऋण व्यक्त करू ग्रामस्थ मंडळ आंबेगावचं, ब्राईट ब्रदर्स क्रिकेट क्लब आंबेगावचं, ग्रामस्थ मंडळ खानिवरेचं, ग्रामस्थ मंडळ जांभुर्डेचं, रविराज क्रिकेट क्लब जांभुर्डेचं, AB रॉयल्स क्रिकेट क्लब जांभुर्डेचं, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ डोंगरनावेचं, विराज क्रिकेट क्लब डोंगरनावे, त्याचबरोबर अप्पा स्मृती क्रिकेट क्लब डोंगरनावेचं, त्याचबरोबर संपूर्ण MGCA पदाधिकारी आणि सगळ्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर ही स्पर्धेचं हे दुसरं पर्व संपलं, परंतु पुढच्या वर्षी ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर निश्चितच तुमच्या भेटीला येईल याची शाश्वती आणि ग्वाही देतो. इथेच थांबतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.